का कळतं? अप्पो बाबू हसायचं नाही का? कशा हसून दाखव बरं. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला अभ्यंचे डेली रुटीन दाखवणार आहे. कॅमेरामॅन फोकस कर. झोपा झाली का? पाहिजे कपडे. बघा अभ्यंची मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालेली आहे. तर आता तो मस्त खेळतोय. उठल्या उठल्या रडत नाही, कारण त्याचे पप्पा पण जवळ बसलेले. त्याला फक्त जवळ कोणीतरी पाहिजे. आणि मी रिद्धी सिद्धीचा टिफिन बनवत होते, तर म्हटलं चला थोडीफार क्लिप काढून घेऊ. तर मीच शूटिंग काढत होते आणि त्याचे पप्पा त्याला घेऊन बसलेले होते. आणि रिद्धी सिद्धी पण आंघोळ करत होत्या, कारण त्यांना पण स्कूलमध्ये जावं लागतं सकाळच्या वेळी. त्याच्यामुळे त्या लवकर लवकर आवरून घेत्या. नंतर त्यांचं आवरलं का मग त्या जातात स्कूलमध्ये. मग त्याच्यानंतर मी परत अभ्यंतला ब्रेस्ट फीडिंग करवते आणि मग तो झोपतो. तर अशा प्रकारे त्याला झोपी लावते झोक्यामध्ये. तर तो आता झोपायला पण म्हणजे असं जास्त त्रास नाही देत, कधी कधीच त्रास देतो. तर अशा प्रकारे तो झोपला का मग मी माझे कामं वगैरे आवरून घेते. कपडे भांडे सर्व, किचन क्लिनिंग सर्व झाडझूड करून घेते. आणि तेवढं काम होईस्तोवर लगेच तो उठतो. मग त्याला खायला बनवते. अशा प्रकारे त्याला खाऊ घालते. आणि त्याचं खाऊन वगैरे झालं का मग कपडे पण तो खराब करतो ना, तर तो खेळतो. मग कपडे चेंज करून देते. आणि बघा तो खेळतोय कसा. त्याचं खेळून वगैरे झालं का मग मी त्याला आंघोळ घालते. आणि तो आंघोळीला वगैरे काही त्रास देत नाही, त्याच्यामुळे बरंच आहे माझ्यासाठी. तर अशा प्रकारे त्याला आंघोळ घालून घेते. आणि त्याला आंघोळ वगैरे घातल्यानंतर आहे ना बघा मग मी त्याला झोपी पण लावते. परत आंघोळ झाल्यानंतर ते झोपणं आवश्यकच राहतं बाळाला. तर अशा प्रकारे मी त्याला कपड्यात डुकट्यामध्ये गुंडाळूनच झोपी लावते. आणि तो पण झोपतो, थोडाफार झोपतो. असं जास्त टाईम झोपतच नाही, त्याची झोपच कमी आहे. त्याच्यामुळं काय काम करावं काही समजतच नाही. अर्धा तास झाला का लगेच उठतो. आणि उठल्यानंतर परत मी त्याला मग दुपारच्या वेळी खाऊ घालते. तर 2-3 वेळेस मी त्याला खाऊ घालते दिवसातून. तर त्याचे पप्पा म्हणतात 4 टाईम करून टाक त्याला, पण म्हटलं त्याचं कसं डायजेस्ट व्हायला पाहिजे ना, त्याच्यामुळे मग 3च वेळेस जेवण घालते त्याला. आणि त्याच्यानंतर बघा तो खेळतो खाऊन झाल्यानंतर. तोपर्यंत रिद्धी सिद्धी पण येतं घरी, त्याच्यामुळे त्याला पण करमतं. आणि तो अशा प्रकारे मग मस्त सगळीकडे फिरतो खेळत. खेळून वगैरे झाल्यानंतर तो थकून जातो. लहान बाळाला काही सांगता येत नाही का मी थकलोय असं. तर मग त्याच्यानंतर बघा मी त्याला ब्रेस्ट फीडिंग करवते परत संध्याकाळच्या वेळी. आणि मग मला पण स्वयंपाक करायचा राहतो, मग मी त्याला ना झोपून देते. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट्स पण करत जा. तर अशा प्रकारे आता तो दमला खेळू खेळू. आणि मग मी त्याला ना झोपी लावलं. आणि मग माझ्या संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे करून घेते. तोपर्यंत तो झोपतो स्वयंपाक होईस्तोवर अर्धा-पाऊण तास. चला मग, थँक्स फॉर वॉचिंग. स्वयंपाक झाल्यानंतर लगेच तो उठतो. आणि परत मग त्याला हे बघा त्याची दीदी खेळवती, रिद्धी सिद्धी खेळवत्या. त्याच्यामुळे मग काही टेन्शन नाही. माझा पण स्वयंपाक झालेला असल्यामुळे मग मला पण त्याला घेता येतं आणि वेळ देता येतो. त्याच्यामुळे असं रुटीन ठेवलं ना तर कामाचं पण मस्त नियोजन होतं. आपलं काम पण आवरलं जातं आणि त्याच्याकडं पण लक्ष देता येतं मला.